आज ग्रामसभेचं नियोजन झालं, सर्व महिला माता भगिनींचं, माझ्या बंधूंचं, सगळ्यांचं एक हे झालं का कला केंद्र बंद झालं पाहिजे. हे आज ग्रामपंचायत मध्ये येऊन सर्वांनी मन मोकळाने ग्रामपंचायत आणि ग्रामस्थ यांचा संवाद झालाय. ही आज वेळ पहिल्यांदा आले मला वाटतं. आजपर्यंत कुणीही ग्रामपंचायत मध्ये येऊन ना की सरपंच ग्रामस्थही नाही आले आणि सदस्य तर सोडून द्या, जर कुणी आपल्याला हे विचारायचं होतं कला केंद्र बंद करायचं, मी जवळजवळ महिनाभर व्हॉट्सअप ग्रुपवर ही चर्चा बघत होते का सरपंचांनी हे केलं, सरपंचांनी ते केलं. मला ही जनतेला प्रश्न विचारायचा आहे, जर सरपंच म्हणून आपण एका महिलेला टार्गेट करत असाल तर ह्या कला केंद्राचं मूळ या गावात आणलं कोणी? ना सरपंच म्हणून, ग्रामपंचायत म्हणून ना गावाकडे कुणी गेला होता? नक्कीच शांत आम्हाला काय झाले काय नाही झालं त्याच्यासाठी आम्ही पुन्हा ग्रामसभा 15 मी तुमच्या बोलत नाही थांबलो नाही. पहिला विषय ऐका, तुम्ही आता जो मुद्दा काढला ना त्याचा पण उत्तर आम्ही तुम्हाला देतो, ते नाही. पण पहिला त्यानंतर आम्हाला प्रश्न द्या हा विषय, त्याच्यानंतर तुमच्या विषयाचा प्रश्न आम्ही द्यायला तयार आहे. एक पण ग्रामात जाणार नाही, आता उत्तर आम्ही तयार आहे. तुम्ही बोलताना त्याला जाण्याचे आमच्या तुम्हाला तुमच्या पाठीमागे प्रश्नावरती पहिला द्या, त्याच्यानंतर दुसरा प्रश्न द्या, त्या पण प्रश्नावरती आम्हाला पहिले प्रश्न जोपर्यंत ऐका, जोपर्यंत प्रश्न होत नाही एकालाही तुटायचं नाही, तुटायचं नाही. आज पुन्हा रत्नागिरीत तरी झालं, ही आजची आपली रास्त संधी आहे. पुन्हा आपल्याला कुणी गावामध्ये विचारणार नाहीये. ऐका ना, तुम्ही त्याच बाजूने थांबा. उलटे आता दिसत नाही, कॅमेरा इकडे नेमचे उलटे थांबा. हो, तिकडनं जा. तो ठराव प्रस्ताव मांडा आणि तो ठराव रद्द करून टाका. ग्रामस्थांची विनंती आहे, तो ठराव रद्द करायचा ना, तो ठराव रद्द करून टाका. पहिला ठराव कॅमेऱ्यात आले पाहिजे बाबू छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्माने पुनीत झालेली जुन्नर तालुका आणि जुन्नर तालुक्यातील ही पेंढारा गावची भूमी. आज आपण या ठिकाणी पेंढारा गावातील ग्रामस्थ भगिनी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी उपस्थित आहेत. मला वाटतंय गावामध्ये सत्याचा कार्यक्रम सोडला तर एवढी गर्दी गावामध्ये कधीच होत नाही, परंतु आज मनापासून सगळे आलेले आहेत आणि ते सगळ्यांना मनापासून असं वाटतंय की कला केंद्र बंद झालं पाहिजे. आणि मुंबईकर पुणेकर ही सगळी भूमिका घेऊन गेली. मॅडम म्हणतात की 1 महिना ग्रुपवर चर्चा चालू आहे. मॅडम आम्हाला हे सगळं ग्रुपवर मीडियाच्या माध्यमातून कळालं. अनेक भगिनींनी बाईट दिल्या, साहेबांनी युट्यूब चॅनेलवर टाकलं आणि तेव्हा आम्हाला सुद्धा कळालं की आपल्या जन्मभूमीत काय चाललंय. ज्या हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रत्येक महिलेला आई मानलं,
त्यांच्याच जन्माने पवित्र झालेल्या भूमी पायामध्ये घुंगरे नाचणार आहेत का? पायामध्ये घुंगरे बांधून महिला नाचणार आहेत का? शर्मेची बाब आहे, शर्मेची बाब आहे. आपल्या गावात शेजारच्या गावामध्ये 4.5 कोटीची कामं होत आहेत. 4.5 कोटीची शासनाच्या विविध योजना आणल्या जातात. शिक्षण, आरोग्य, लहान मुलांसाठी वेगवेगळे उपक्रम राबवले जातात. आणि त्यावेळेस आपल्या गावामध्ये सुद्धा आम्ही सगळे ग्रामस्थांची हीच भूमिका आहे की गावामध्ये विकास कामं आणा. ग्रामपंचायतीच्या पाठीमागे आम्ही ठामपणे उभे राहू. परंतु जर गावाची बदनामी होणार असेल, कला केंद्रासारखी बदनामी होणारी घटना जर आमच्या गावात येणार असेल, होणार असेल, तर त्याचा आमचा विरोध आहे. आणि हा विरोध आम्ही या ठिकाणी मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहून आम्ही नोंदवत आहोत. मला तुम्हाला विनंती करायची आहे, सचिव ग्रामसेवक साहेब, आपण गावाचे सेवक आहात. आम्ही सातत्याने आपल्या संपर्कात होतो. आम्हाला खरं तर 10 तारखेलाच आम्ही गावी येणार होतो, परंतु कुठल्याही प्रकारे भाऊसाहेबांचा प्रतिसाद योग्य प्रकारे आलेला नाही. आपण ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच आणि सदस्यांचेच ग्रामसेवक नाही आहात, पूर्ण गावाचे ग्रामसेवक आहात. त्यामुळे गावाची जी भूमिका असेल ती तुमची भूमिका असली पाहिजे. मागच्या सभेमध्ये जेव्हा केव्हा सभा झालेली आहे त्या सभेमध्ये जो ठराव झालेला आहे तो ठराव पहिल्यांदा रद्द करा आणि ते लिहून घ्या. राहिला प्रश्न प्रोसिडिंगचा, संदीप पाटला 5 वाजेपर्यंत काही आवश्यकता नाही. विशेष ग्रामसभेच्या अध्यक्षा, प्रथम नागरिक सरपंच मॅडम मोती उपस्थित आहेत, ग्रामपंचायत सदस्य उपस्थित आहेत, स्वतः सचिव म्हणून भाऊसाहेब उपस्थित आहेत. प्रोसिडिंग लिहायला, ठराव लिहायला फार तर 10 मिनिट लागतील. ठराव लिहा, सूचक अनुमोदक आमच्या कुणापैकी कुणाचं नाव लिहा आणि मागील ठराव ज्या तारखेला ठराव झालेला आहे ती तारीख लिहा, वार लिहा. या सभेत हा झालेला ठराव आजच्या विशेष ग्रामसभेत बहुमताने हा ठराव आम्ही रद्द करत आहोत आणि प्रस्तावित असलेलं कला केंद्र या ठिकाणी या गावात उभं राहणार नाही अशी ग्रामस्थांची भूमिका असल्याचं आम्ही जाहीर करत आहोत. अशा प्रकारचा ठराव या ठिकाणी कृपया रिसर्च करण्यात यावा. नाहीतर आपण सगळे आपले सगळे कामधंदे सोडून, आम्ही तर मुंबईवरून आलोय, इथे दिवस म्हणजे एवढा वेळ आपण बसलेला आहे. जर हे कायदेशीर झालं नाही तर आपल्या ह्या सगळ्या इथे उपस्थितीला काही अर्थ नाही. त्यामुळे पहिल्यांदा कायदेशीर झालं पाहिजे आणि ते कायदेशीर करा, ठराव करा, सूचक अनुमोदक लिहा आणि जो ठराव तुम्ही दिलेला आहे तो सर्वांसमोर वाचून दाखवा. तरच आम्ही सगळ्या गोष्टी मान्य करू, अन्यथा आम्ही या ठिकाणावरून होणार नाही. धन्यवाद.